नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या श्री गणेश ITI यावल या विशेष ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधला एक अतिशय महत्त्वाचा आणि पायाभूत म्हणजेच बेसिक विषय शिकणार आहोत. तो म्हणजे DC जनरेटर. घाई न करता अतिशय शांतपणे आणि सविस्तर आपण हा विषय समजून घेणार आहोत. आपण जनरेटरचं कार्य, त्याचे आतील भाग, EMF समीकरण आणि काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. तुमच्याकडे वही आणि पेन असेलच. महत्त्वाचे मुद्दे नक्की लिहून घ्या. चला तर मग सुरुवात करूया. स्लाइड 2. DC जनरेटर म्हणजे नक्की काय? मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं मशीन आहे जे यांत्रिक ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. म्हणजेच आपण याला फिरवून ऊर्जा देतो आणि ते आपल्याला वीज देतं. आता हे कोणत्या तत्वावर काम करतं? तर फॅरेडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम. फॅरेडेचा नियम काय सांगतो? जेव्हा एखादा आर्मेचर कंडक्टर चुंबकीय बलरेषा, ज्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो, कापतो, तेव्हा त्या कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो. आकृतीत पाहिल्याप्रमाणे प्राइम मूव्हरच्या सहाय्याने आपण जनरेटर फिरवतो आणि आपल्याला आउटपुटमध्ये इलेक्ट्रिसिटी मिळते. हे अगदी मूलभूत तत्व आहे. स्लाइड 3. EMFची दिशा कशी शोधायची? VIMP. आता मशीनमध्ये करंट तर तयार झाला, पण तो कोणत्या दिशेने वाहत आहे हे कसं ओळखायचं? यासाठी आपण फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वापरतो. हा नियम समजून घेण्यासाठी तुमचा उजवा हात पुढे घ्या आणि अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना काटकोनात म्हणजे 90 अंशात ठेवा. अंगठा म्हणजे थंब हा वाहकाची फिरण्याची दिशा म्हणजेच मोशन दाखवतो. तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर ही चुंबकीय क्षेत्राची दिशा म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड दाखवते. मधले बोट म्हणजे मिडल फिंगर हे निर्माण झालेल्या करंटची दिशा म्हणजेच इंड्यूस्ड करंट दाखवते. हे बोटांचे स्थान लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. स्लाइड 4. जनरेटर नक्की काम कसे करते? चला, जनरेटरची कार्यप्रणाली आपण 6 सोप्या टप्प्यांत समजून घेऊया. 1. चुंबकीय क्षेत्र. जनरेटरच्या आत पोल्स असतात जे एक अतिशय मजबूत चुंबकीय क्षेत्र तयार करतात. आर्मेचर फिरवणे. प्राइम मूव्हर वापरून आपण आर्मेचर गोल फिरवतो. फ्लक्स कापणे. आर्मेचर फिरल्यामुळे त्यावर असलेले तांब्याचे कंडक्टर त्या चुंबकीय बलरेषांना कापतात. 4. AC EMF. बलरेषा कापल्या गेल्यामुळे आर्मेचरमध्ये अल्टरनेटिंग करंट तयार होतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, मशीनच्या आत नेहमी ACच तयार होतो. 5. DC रूपांतर. मग कम्युटेटर नावाचा भाग त्या ACचं रूपांतर DCमध्ये करतो. 6. आउटपुट. आणि शेवटी कार्बन ब्रशेस तो तयार झालेला DC सप्लाय बाहेरच्या सर्किटला, लोडला पुरवतात. स्लाइड 5. जनरेटरचे मुख्य भाग, इंटर्नल एनाटॉमी. आता आपण मशीनच्या आतमध्ये डोकावून पाहूया आणि प्रत्येक भागाचं काम सविस्तर समजून घेऊया. योक हा बाहेरील कव्हर आहे. छोट्या मशीनसाठी हा कास्ट आयर्नचा आणि मोठ्या मशीनसाठी कास्ट स्टीलचा बनवतात. हा फ्लक्सला वाहण्यासाठी मार्ग देतो. आर्मेचर हा फिरणारा भाग आहे ज्यावर तांब्याची वाइंडिंग असते. हा सिलिकॉन स्टीलचा का बनवतात? कारण त्यामुळे एडी करंट लॉस कमी होतो. पोल्स हे चुंबकीय क्षेत्र तयार करतात. कम्युटेटर हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा हार्ड ड्रॉन कॉपरचा बनलेला असतो. याला मेकॅनिकल रेक्टिफायर असे म्हणतात, कारण हाच तो भाग आहे जो आत तयार झालेल्या ACचं DCमध्ये रूपांतर करतो. कार्बन ब्रशेस हे कम्युटेटरवरून करंट गोळा करतात आणि बाहेरच्या सर्किटला, लोडला पुरवतात. स्लाइड 6. EMF समीकरण. हे सूत्र तुम्ही तुमच्या वहीत लिहूनच घ्या, कारण यावर हमखास गणिते येतात. सूत्र आहे E = φZnP/60A व्होल्ट्स. आता यातल्या प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घेऊया. E म्हणजे निर्माण झालेला EMF किंवा व्होल्टेज. फाय म्हणजे प्रति पोल असलेला चुंबकीय फ्लक्स, जो वेबर्समध्ये मोजतात. Z म्हणजे आर्मेचरवरील कंडक्टर्सची एकूण संख्या. N म्हणजे जनरेटर फिरण्याचा वेग, RPM मध्ये मोजतात. P म्हणजे जनरेटरमधील पोल्सची संख्या. A म्हणजे समांतर मार्गांची संख्या, म्हणजेच पॅरलल पाथ्स. स्लाइड 7. A ची किंमत कशी ठरते? आर्मेचर वाइंडिंग्स. मागच्या सूत्रात आपण A पाहिला.
हा ए जनरेटरच्या वाइंडिंगवर अवलंबून असतो. याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक, वेव्ह वाइंडिंग. या प्रकारात एची किंमत नेहमी 2 असते. लक्षात ठेवा, A=2. याचा उपयोग कुठे होतो? जिथे आपल्याला जास्त व्होल्टेज, हाय व्होल्टेज लागतं आणि कमी करंट लागतो तिथे वेव्ह वाइंडिंग वापरतात. 2, लॅप वाइंडिंग. या प्रकारात एची किंमत पोल्सच्या संख्येइतकी असते. A=P. लॅप हा शब्द लक्षात ठेवा, LAP. याचा उपयोग कुठे होतो? जिथे आपल्याला जास्त करंट, हाय करंट लागतो आणि कमी व्होल्टेज लागतं तिथे लॅप वाइंडिंग वापरतात. स्लाइड 8. वर्गीकरण आणि औद्योगिक उपयोग. आता आपण डीसी जनरेटरचे प्रकार आणि त्यांचा इंडस्ट्रीमध्ये कुठे वापर होतो ते पाहूया. सिरीज जनरेटर. या जनरेटरचं वैशिष्ट्य म्हणजे जसा लोड वाढतो तसा याचा व्होल्टेज वाढतो, म्हणूनच याचा उपयोग ट्रान्समिशन लाईनमध्ये बूस्टर म्हणून होतो. शंट जनरेटर. यात लोड बदलला तरी व्होल्टेज स्थिर, कॉन्स्टंट राहतो, त्यामुळे बॅटरी चार्जिंग आणि लाइटिंगसाठी हा सर्वात उत्तम मानला जातो. क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड. हा फुल लोडवर स्थिर राहतो. लिफ्ट्स आणि लेथ मशीनमध्ये याचा प्रामुख्याने वापर होतो. डिफरेन्शियल कंपाऊंड. याचे वैशिष्ट्य म्हणजे लोड वाढला की व्होल्टेज वेगाने कमी होतो, जे आर्क वेल्डिंगसाठी आवश्यक असतं. स्लाइड 9. एक्साइटेशननुसार प्रकार. एक्साइटेशन म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार करण्याची पद्धत. यानुसार 2 प्रकार पडतात. 1, सेपरेटली एक्साइटेड. या जनरेटरला त्याचे चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी बाहेरून एका वेगळ्या डीसी सप्लायची म्हणजे बॅटरीची आवश्यकता असते. इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये याचा वापर होतो. 2, सेल्फ एक्साइटेड. हे जनरेटर बाहेरच्या सप्लायवर अवलंबून नसतात. ते स्वतःच्या आतल्या रेझिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजेच शिल्लक राहिलेल्या चुंबकत्वावर चालतात. मित्रांनो, एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवा. जर काही कारणाने जनरेटरमधलं हे शिल्लक चुंबकत्व नष्ट झालं तर ते मशीन व्होल्टेज तयार करू शकणार नाही. स्लाइड 10. प्रॅक्टिकल आणि मेंटेनन्स साधने. जेव्हा आपण प्रत्यक्ष काम करतो तेव्हा आपल्याला काही महत्त्वाच्या साधनांची गरज भासते. 1, मल्टीमीटर. निर्माण झालेले व्होल्टेज आणि सर्किटचा रेझिस्टन्स मोजण्यासाठी हे वापरतात. 2, मेगर. हे अतिशय महत्त्वाचे उपकरण आहे. याला इन्सुलेशन टेस्टर असेही म्हणतात. वाइंडिंगचे इन्सुलेशन किती मजबूत आहे आणि कुठे लीकेज तर नाही ना हे तपासण्यासाठी मेगर वापरतात. या व्यतिरिक्त नट बोल्ट आणि जोडणीसाठी स्पॅनर सेट आणि स्क्रूड्रायव्हर तसेच टेस्टिंगसाठी कनेक्टिंग वायर्स नेहमी सोबत असाव्यात. स्लाइड 11. सुरक्षा प्रथम. मशीनसोबत काम करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. काही महत्त्वाचे नियम. अर्थिंग. मशीन चालू करण्यापूर्वी बाह्य बॉडी योग्य प्रकारे अर्थिंग केलेली असावी हे नक्की तपासा. कपडे. मशीनजवळ काम करताना कधीही सैल कपडे, मफलर किंवा दागिने घालू नका. ते फिरत्या भागात अडकण्याची शक्यता असते. स्पर्श. जनरेटर चालू असताना त्याच्या कम्युटेटरला, शाफ्टला किंवा ब्रशला कधीही स्पर्श करू नका. नेहमी रबर मॅटवर उभे राहूनच काम करा आणि इन्सुलेटेड टूल्सचाच वापर करा. स्लाइड 12. संभाव्य धोके आणि प्रतिबंध. काम करताना कोणते धोके उद्भवू शकतात आणि ते कसे टाळायचे? 1, इलेक्ट्रिक शॉक. खराब इन्सुलेशन किंवा अर्थिंग नसल्यास शॉक लागू शकतो. प्रतिबंधासाठी मशीनला डबल अर्थिंग करा आणि काम सुरू करण्यापूर्वी मेगरने टेस्टिंग करून घ्या. आग लागणे म्हणजेच फायर हॅझार्ड. मशीनवर क्षमतेपेक्षा जास्त लोड, ओव्हरलोडिंग दिल्यास किंवा कम्युटेटरवर स्पार्किंग झाल्यास आग लागू शकते. हे टाळण्यासाठी नेहमी योग्य रेटिंगचे MCB किंवा फ्यूज वापरा आणि ओव्हरलोड टाळा. यांत्रिक दुखापट. फिरणाऱ्या आर्मेचर किंवा पुलीपासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवा. स्लाइड 13. तोंडी परीक्षा, विवा क्वेश्चन्स. भाग 1. परीक्षांमध्ये परीक्षक कोणते प्रश्न विचारतात ते आपण सविस्तर पाहूया. प्रश्न. कम्युटेटरचे मुख्य काम काय असते? पॉज म्हणजे विद्यार्थ्यांना विचारू करू द्या. उत्तर. आर्मेचरमध्ये तयार झालेल्या AC करंटचे बाहेरील सर्किटसाठी DCमध्ये रूपांतर करणे हे कम्युटेटरचे मुख्य काम आहे. प्रश्न. आर्मेचर कोअर लॅमिनेटेड का केलेला असतो? पॉज. उत्तर. मशीनमधील एडी करंट लॉस कमी करण्यासाठी आर्मेचर लॅमिनेटेड असतो. प्रश्न. जनरेटरचा योक म्हणजे बाहेरील कव्हर कशाचा बनलेला असतो? पॉज. उत्तर. छोट्या मशीनसाठी तो कास्ट आयर्नचा आणि मोठ्या मशीनसाठी कास्ट स्टीलचा बनवतात. प्रश्न. DC जनरेटर कोणत्या तत्वावर काम करतो? पॉज. उत्तर. फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर काम करतो. स्लाइड 14.
तोंडी परीक्षा ॲप्लिकेशन्स भाग 2. जनरेटरच्या उपयोगांवर हमखास प्रश्न विचारले जातात ते नीट समजून घ्या. प्रश्न: आर्क वेल्डिंगसाठी कोणता जनरेटर वापरतात आणि का? पॉज. उत्तर: डीसी डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर. कारण यात लोड वाढल्यास व्होल्टेज वेगाने कमी होतो, जे वेल्डिंगसाठी आवश्यक असतं. प्रश्न: बॅटरी चार्जिंगसाठी सर्वोत्तम जनरेटर कोणता? पॉज. उत्तर: डीसी शंट जनरेटर, कारण हा स्थिर म्हणजेच कॉन्स्टंट व्होल्टेज देतो. प्रश्न: ट्रान्समिशन लाईनमध्ये बूस्टर म्हणून काय वापरतात? पॉज. उत्तर: डीसी सिरीज जनरेटर. प्रश्न: प्राइम मूव्हर म्हणजे काय? पॉज. उत्तर: आर्मेचरला गोल फिरवण्यासाठी जी यांत्रिक शक्ती पुरवावी लागते ती देणारे यंत्र म्हणजेच प्राइम मूव्हर, म्हणजेच उदाहरणार्थ डिझेल इंजिन. स्लाइड 15. टॉपर्स चेकलिस्ट. क्लास संपवण्यापूर्वी आज आपण नमस्कार.